पर्वताच्या पायथ्याशी उभे राहून त्यांच्या उंची रुंदीची नुसतीच चर्चा करणारे पर्वताचे शिखर कधीच गाठू शकत नाहीत. तसे नुसतं मला चमकायचं आहे असं म्हणून चमकताही येत नाही. यासाठी जिद्द आणि आतून उमेद असावी लागते. मग कितीही चालणं झालं तरी थकवा जाणवत नाही. आणि समोर अभिनयासाठी कोणीही लहान उभा राहिला तरी नम्रता काही कमी होत नाही. असं सरळ साधं वागणं असणारे कलावंत म्हणजेच संतोष मेस्त्री. माऊली दशावतार इन्सुली या नाट्य मंडळाचे विद्यमान संचालक असलेल्या आणि आपल्या सर्वांग सुंदर अभिनयातून अनेकांना आनंद देणाऱ्या संतोष मेस्त्री यांना प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर कोकण ही एक समृद्ध भूमी आहे आणि विशेष करून कोकणाला परशुराम भूमी असं सुद्धा म्हटलं जातं. अशा या कोकण भूमीमध्ये अनेक लोककला आपल्याला बागडताना दिसतात. आज आपण अनेक लोककलांच्या कलावंतांविषयी, त्यांच्या जाणीवींविषयी, त्यांच्या निर्मितीविषयी आपण हितगुज करतो. आज असंच एका आपण दशावतारी कला क्षेत्रामध्ये 19 वर्षाचा प्रवास करणाऱ्या आणि एक कलावंत, त्याचबरोबर एका कंपनीच्या संचालक असलेल्या एका कलावंताला भेटणार आहोत. अर्थात या कलावंताने आपल्या कंपनीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कोणतीही कंपनी जेव्हा नावारूपाला येते त्यामागे त्याग असतो, त्यामागे धडपड असते आणि अशी धडपड करत आपल्या कंपनीचं नावलौकिक सदोदित उंचावर ठेवण्याची किमया ज्या कलावंताने आणि संचालकाने केली ते म्हणजे संतोष मेस्त्री. आणि हे कलावंत आहेत जे इन्सुली या ठिकाणी जी कंपनी आहे माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली या कंपनी ते सांभाळत असतात आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आपला कलाविष्कार लोकांसमोर दाखवत असतात. विशेष म्हणजे ते उत्तम राजा साकारतात. स्वर्गीय लोकराजा सुधीर कलिंगड या राजानं ज्यांच्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचा राजा जवळून बघितला अशा एका आपण कलावंताला भेटणार आहोत. आपण भेटूया संतोष मेस्त्री यांना. काका, प्रहारच्या मुलाखत सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज या प्रहारच्या कार्यालयामध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये आमचे मित्र राजाराम धुरी यांनी मला इथं बोलून जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रहारचे राजाराम धुरी आणि त्यांचे मित्र परिवारचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद काका. खरं तर आपण राजाराम धुरी यांच्याबद्दल बोललात. अत्यंत दशावताराची खूप आवड असणारे हे व्यक्तिमत्व आज अनेक मुलाखती, अगदी भजनी कलावंताचे असू दे किंवा दशावतारी कलावंताचे असू दे, आपण या मुलाखत सत्राच्या माध्यमातून बघतो. पडद्यावर मी नेहमी तुमच्या समोर येत असतो, पण पडद्यामागे अदृश्य हात असतात. यामध्ये राजाराम धुरी असतील, आमचे सिद्धेश असतील, अशी अनेक लोक असतात आणि त्यामुळे हे मुलाखत सत्र खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मी या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की काका, तुम्ही दशावतारामध्ये कसे काय आला? मला लहानपणापासून दशावताराची आवड होती. म्हणजे मी ज्यावेळी जेमतेम शाळा शिकत होतो त्यावेळी पण मोठ्या मोठ्या कलाकारांची ज्यावेळी नाटकं व्हायची, म्हणजे जयसिंग काका त्यांच्याबरोबर मी काम आता सुद्धा केलंय. पण त्यांची जेव्हा नाटकं व्हायची त्यावेळी जवळून म्हणजे पहिल्या लाईन मध्ये बसून त्यांची मी नाटकं बघायचो. खूप मला आवड होती आणि मला वाटायचं की हे कलाकार ज्याप्रमाणे नाटकं करतात त्याप्रमाणे आपण सुद्धा नाटकात काम करायचं, आपण सुद्धा कलाकार व्हायचं आणि तुम्ही संधी शोधत होतो. माझा प्रवास म्हणजे दशावतारात पदार्पण ही जवळजवळ वयाच्या 24-25 वर्षी झालं. जरा उशिराच झालं. पण ज्यावेळी मला वाटायचं की दशावतार मध्ये काम करायचं, संधी मी शोधत होतो पण संधी माझ्यासाठी उपलब्ध नव्हती. म्हणजे बरेच दशावतार पहिल्यांदा ओली उचलण्यासाठी जायचे असं म्हणतात किंवा आणि काहीतरी टळी फिरणारे असतात. असं माझ्या बाबतीत काय घडलं नाही आणि मी ती म्हणजे तसं काय मी प्रयत्न केला नाही. पण मी ठरवलं होतं की दशावतार क्षेत्रात पदार्पण करायचं, दशावतार कलाकार म्हणून वावरायचं, आपल्याकडे कला आहे असं मला वाटत होतं. आणि जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट, आमच्या गावात कार्यरत असणारे म्हणजे शिक्षक म्हणून होते गारपी गावचे मोहन गावडे, ते मला म्हणाले, अरे तुला नाटकात काम करायचं आहे तर एक काम कर, आमच्या गारपी गावामध्ये तू येऊ शकतोस तर ये. तिथे आमची जत्रा आहे. म्हणजे गारपी गावात त्यांच्या गावचा पेठ आला. त्यांच्याकडे परंपरा अशी की गावातीलच कलाकार, त्यांना गावातीलच कलाकारांना संधी देऊ, नाटक करायचं, जत्रेचं असू दे किंवा गावात ते 4-5 नाटकं करायचे वर्षात. आणि संधीच्या वेळी त्यांनी मला दिली, विचारलं व्हायचंच काय, मी एका पायावर तयार झालो. त्यांच्या बरोबर मी घारपीला जायचो
प्रवास खूपच खडतर, कारण घारपीच्या अगोदर असनी गाव मिळतो, असनी गावापर्यंत एसटी जाते. असनी ते घारपी हा जो प्रवास आहे तो बरोबर 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास आहे आणि पूर्ण जंगलातून प्रवास, पूर्ण पायवाट, टू व्हीलर काही जात नव्हती आणि असनी गावात एका दुकानाकडे टू व्हीलर ठेवायची आणि पूर्ण जंगलातून घाट चढून आपल्याला घारपीला जावं लागलं. तिथं मी जत्रेच्या अगोदर 2 दिवस गेलो. माझ्याबरोबर माझा मित्र पण एक होता, तो पण म्हणजे मी दशावतारात काम करावं ही फक्त माझीच इच्छा नव्हती, म्हणजे इच्छा माझी होती, पण ते साध्य करण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी माझ्या गावातील माणसं खूप होती आणि नाटक करण्यासाठी मी गेलो. 2 दिवस राहिलो, मी पुन्हा आलो. असं मला वाटतं जत्रेच्या अगोदर 2 ते 3 वेळा मी गेलो. ते मोहन गावडे ते शिक्षक होते, त्या गुरुजींबरोबर मी जायचो, हेसल थोडी करायची. आणि जत्रे दिवशी मी गेलो तर चित्र थोडंसं बदललं. मोठमोठे कलाकार त्या जत्रेसाठी त्याने आणले, म्हणजे आबा केसरकर, भास्कर मिस्त्री, बाबा सावंत, असे मोठमोठे कलाकार होते. चंद्रकांत सावंत असणे गावचे, परत आशेकर म्हणजे नितीन आशेकर त्याचे काका, खूप चांगले कलाकार होते, आहेत ते. मग त्यांना बघितल्यानंतर थोडंसं मी घाबरलो, अरे बापरे आता काय. नाटक पण त्यांनी बदललं, राजक्रांती नाटक ठेवलं. पण त्या गावातल्या लोकांनी सांगितलं हा मुलगा जो आहे हा जरी लहान असला तरी त्याला काम करण्याची खूप त्याची इच्छा आहे आणि त्याला तुम्ही काम द्या नाटकात, त्याला जमेल तसं करू दे. त्याचं नाही जमलं त्याला तरी काय आम्ही काय कोणाला विचार नाही, पण त्याला नाटकात काम द्या. आणि त्या राजक्रांती नाटकात त्यावेळी मला पहिल्यांदाच काम दिलं. गंमत अशी की मी बरोबर 12 वाजता मला दाजी सोनुर्लेकर म्हणून गावकर आहेत ते सोनुर्ले गावचे, त्याने माझा मेकअप केलेला आणि मला रंगून 12 वाजता त्याने माझा मेकअप करून पूर्ण केलेला आणि बरोबर मी 5:30 वाजता माझा पहिला प्रवेश होता. 12 वाजता मेकअप, 12 वाजता मेकअप, 12 वाजता मेकअप आणि 5:30 वाजता मी पहिला प्रवेश केलेला. आणि त्याच्यात काम केल्यानंतर म्हणजे मला आत्मविश्वास वाढला. त्यावेळी आमचे आशेकर होते ना, त्यांनी सांगितलं तुला थोडंसं मार्गदर्शन हवं आहे, तू चांगलं काम करू शकतो. त्याच्यापेक्षा त्यांच्या शब्दाने माझा आत्मविश्वास वाढला. आणि नंतर मी 2004 मधली गोष्ट आहे, 2005 मध्ये सचिन पालू म्हणजे आता संचालक आहे आमच्या मंडळाचे, बाळू मिस्त्री ते पण संचालक आहेत, गावकर सर म्हणजे इन्सुली हायस्कूलचे मुख्याध्यापक होते ते, आणि असे विलास परब, शिरोडकर, आम्ही एकत्र आलो. जगदीश म्हणजे पारसेकरांकडे यावर्षी होते ते. सर्व कलाकार नवीन, सगळे नवीन, त्यांनी कधीच दशावतार केलं नाही, असे सर्व कलाकार आम्ही एकत्रित आलो आणि पहिलं दशावतारी नाटक केलं ते म्हणजे नरकासुर. त्यात मी खलनायक केलेला, नरकासुराची भूमिका मी केली आणि अशा तऱ्हेनं माऊली दशावतार नाट्य मंडळाची स्थापना झाली. काका आपण मगाशी बोलताना सहज बोलून गेला की ज्यावेळी तुम्ही घाटीला गेलात तेव्हा दिग्गज कलावंत तुमच्या बरोबर होते आणि त्यांच्या समवेत तुम्ही काम केलं. अलीकडचे तरुण कलाकार काही सांगतायत की दिग्गज कलाकार किंवा जे ज्येष्ठ कलाकार आहेत ते आपल्याला कसपटा समान वागणूक देतात, हे तुम्हाला पटते का? नाही, माझ्या बाबतीत असा कधी अनुभव आला नाही, कारण मी सुनील तळवणेकर हे माझे गुरु आहेत, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. माया मच्छिंदर या नाटकातील गोरक्ष कसा सादरीकरण, म्हणजे याच्यापूर्वी परगाय प्रवेश मध्ये मी गोरक्ष करायचो, तो सुधीर कलिंगड यांचा बघून करायचो किंवा त्यांचं मार्गदर्शन मला होतं. पण माया मच्छिंदर या नाटकातील जो गोरक्ष आहे हा गोरक्ष थोडा वेगळा आणि त्याचं सादरीकरण कसं करायचं हे मला सुनील तळवणेकर यांनी शिकवलं. त्याच्यानंतर जयसिंग काका त्यांच्याबरोबर मी नाटकात भूमिका केली, सुधीर कलिंगड यांच्याबरोबर सुद्धा भूमिका केल्या, अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर भूमिका केल्या. पण मला असं कधी आढळून आलं नाही की जुने कलाकार आहेत, ते दिग्गज कलाकार आहेत, ते अशी वेगळी वागणूक देतात. मला कधी असा माझ्या कलेवर कधी अन्याय घेतला. मग आता जे लोक ओरडतात किंवा आता जे काही तरुण लोक ओरडतात की आमच्यावर अन्याय करतायत, आमच्यावर अन्याय होतोय, जे म्हणजे जे ज्येष्ठ कलावंत आहेत ते आम्हाला चुकीची वागणूक देत आहेत, आज संचालक म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? माझ्या कंपनीमध्ये, माझ्या नाट्य मंडळामध्ये दिग्गज कलाकार म्हणजे विठ्ठल गावकर यांनी 2 वर्ष काम केलं. त्या 2 वर्षात म्हणजे मी पहिल्यांदा सुद्धा विठ्ठल गावकर एवढा मोठा कलाकार, त्याच्याबरोबर मी नाटकात काम कसं करणार, पण त्यांचं मला एवढं म्हणजे त्याने कधीच तो लहान मी मोठा हा भेदभाव कधीच मांडला नाही. आणि प्रत्येक वेळी म्हणजे काय चुकलं
तर ते बिराडात गेल्यानंतर सांगायचे, संतोष आज हे एवढं चुकलेलं आहे, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. एवढं चांगलं मार्गदर्शन. बाबा सावंत सुद्धा खूप सारे, राजा रुक्मांगद मी ज्यावेळी साकारायचो तेव्हा बाबा सावंतांचं मला मार्गदर्शन लावायचं. मी असं ऐकलंय की मुंबईमध्ये तुम्ही दशावतारी नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं गेलेला होता आणि त्या ठिकाणी तुमचा नाट्यप्रयोग होता अर्थात राजा रुक्मांगद. आणि हा नाट्यप्रयोग तुम्ही ज्यावेळी सादर केला तेव्हा लोकराजा सुधीर कलिंगड याने तुमची वाहवा केली, तुमच्या पाठीवर शाबासकी दिली. आम्हाला तो प्रसंग ऐकायला आवडेल. अगदी बरोबर. कारण राजा रुक्मांगद हा माझ्या जीवनातील खूप माझ्या आवडीचा राजा. ती भूमिकाच मला एवढी आवडायची की मी आजही मी काहीही करून राजा रुक्मांगद वर्षातून एकदा तरी करतो. आणि ही इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी मी कुंभवडे गावात संयुक्त नाटकातून मी यावर्षी राजा रुक्मांगद साकारला. आणि राजा रुक्मांगदची सुरुवात ज्यावेळी माझ्याकडून झाली आणि नाटक पण चांगलं चालायचं. माझ्यावर स्त्री भूमिका करणार रत्नाकर मांजरेकर होते. माझ्या कलेला पोषक पूरक असं सादरीकरण मांजरेकर करून होत होतं. म्हणजे मला त्याच्यात काही कमी वाटत नव्हतं. जे मला हवं ते त्याच्याकडून मिळत होतं. त्याने मी समाधानी होतो. आणि ते राजा रुक्मांगद जवळजवळ 1 वर्ष आम्ही 60% नाटकं मी राजा रुक्मांगद केली. 100 नाटकं झाली तर त्याच्यातली 60 नाटकं ही राजा रुक्मांगद केली. आणि ज्या तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मुंबई दौऱ्याला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी आमच्या इन्स्टिट्यूट हायस्कूलचे मुख्याध्यापक गावकर सर हे कलाकार संघ सिंधुदुर्गाचा होता, त्याचे सचिव होते. त्यावेळी लोकराजा सुधीरजी कलिंगड आणि आमचे गावकर सर यांचं खूप जवळीक, सचिन पालव यांचं खूप जवळीक नातं होतं. त्यांच्या बिराडात मी कधी बिराडामध्ये जाऊन बसत नव्हतो कारण सुधीर कलिंगड हे मला ओळखत नव्हते त्यावेळी. त्यांनी कधी माझा असा कलाकार म्हणून कधी त्यांनी बघितलं असेल, मी असं नाही म्हणत नाही, पण मी राजा करतो, मी काय करतो हे त्यांना एवढं माहित नव्हतं. मला कधी त्यांना असं म्हणजे संतोष मिस्त्री कोणी त्यांना माहित नव्हतं. त्यावेळी गावकर सरांना ते म्हणाले की आज तुमचा रुक्मांगद बघायला मिळणार. कारण गावकर सरांचा राजा सिंहाळ आमच्या माऊली दशावतारामध्ये फेमस होता. त्याने खूप वेळा त्याने पहिल्या नंबरचं बक्षीस सुद्धा मिळवलं. एक वेळ कामगार कल्याणच्या स्पर्धेमध्ये सुधीर कलिंगड यांचा पहिला नंबर आलेला आणि गावकर सरांचा दुसरा नंबर आलेला. असं असताना मग गावकर सर म्हणाले आज मी करणार नाही राजा रुक्मांगद करणारा आमचा संतोष मिस्त्री. मग कोण संतोष मिस्त्री असं विचारलं. आणि ज्यावेळी ठाण्याला रस्त्यावर नाटक होतं, खाली रंगपण आमच्या खाली रस्त्यावर होता आणि स्टेज बांधलेलं स्टेज त्याला लागून उंचावर स्टेज होतं. सुधीर कलिंगड ज्यावेळी मी मेकअप करत होतो त्यावेळी रंगमंचाच्या एका कोपऱ्यावर बसले होते. तिथून मला ते पूर्ण बघत होते. पूर्ण माझा मेकअप होईपर्यंत मला काही विचारलं नाही. पूर्ण मेकअप त्यांचा अंदाज आला की हाच राजा करणार. नंतर ते स्टेजच्या समोर पहिल्या खुर्चीवर बसले आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर पूर्ण नाटक त्याने समोर बसून बघितलं. माझ्या मनात पण त्यावेळी धाकधूक होती का एवढा मोठा कलाकार, दिग्गज कलाकार माझं नाटक बघतोय, कदाचित माझं काही चुकेल तर म्हणजे ठराविक म्हणा एखादा ड्रायव्हर बाजूला बसला की गाडी चालवताना भीती वाटते तसा प्रसंग होता तो. तरी माझा पूर्ण राजा मी साकारला. पूर्ण नाटक संपलं आणि मेकअप उतरण्यासाठी जेव्हा मी पुन्हा येऊन रंगपटावर बसलो त्यावेळी सुधीर कलिंगड माझ्या पाठीमध्ये उभे राहिले आणि माझ्या पाठीवर शाबासकीचा थाप दिली आणि म्हणाले की अतिशय सुंदर सादरीकरण, मला आवडलं. आणि नंतर मग बऱ्याच वेळा त्यांनी मला आपल्या कंपनीमध्ये बोलवलं. हार गेला कुठे हे नाटक कमीत ते 10 ते 15 वेळा मी काम केलं त्यांच्या समोर. तो न्यायाचा राजा होता तामल इंदापूरचा, तो राजा मी करायचा. आता तुम्ही लोकराजा सुधीर कलिंगडची आठवण काढलाच असाल, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की लोकराजा सुधीर कलिंगड त्यांचं अभिनय करण्याचं कौशल्य नेमकं कसं तुम्ही जवळून अनुभवला? नाही, त्यांचं अभिनय करण्याचं कौशल्य सर्वात महत्वाचं म्हणजे तो कलाकार खूप मोठा होता. त्या मानाने त्याला गर्व नव्हता. त्याने मी मोठा कलाकार आणि माझ्यापेक्षा खालचे छोटे कलाकार हा भेदभाव त्यांनी कधीच मानला नाही. ज्यावेळी त्याच्या कंपनीमध्ये मी काम करत होतो त्यावेळी त्यांनी म्हणजे सर्व कलाकार हे सांघिकता ठेवून काम करतायत असं दाखवायचे. ते मला कधी असं म्हणजे त्यांच्यात भेदभाव वाटला. आणि दुसऱ्या कलावंत तुम्ही वारंवार नाव घेत होते म्हणजे एस कुमार अर्थात तरुणेकर काका, जे आज आपल्यामध्ये नाहीये.
अनेक अदाकारी त्यांची नाईक दशावतार नाट्य मामा म्हणजे नाईक दशावतार नाट्य मंडळ मामा याच्यामध्ये नाईक मोचेमाडकर या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी खूप सुंदर अदाकारी आपल्याला दाखवलेली होती. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी त्यांचं जे काही ती अदाकारी होती ती आजही लोक त्याची आवर्जून आठवण करतात. आणि अशा एका चांगल्या गुरुकडे तुम्ही शिकलात, त्यांच्यामध्ये काय विशेष होतं? ना त्यांच्यामध्ये त्यांच्या म्हणजे कला साकारण्यात खलनायक म्हटल्यानंतर करारी विलन म्हणजे त्यांना असं नव्हतं की तू चुकीचा बोललास तर ते कधी सोडत नव्हतं. एखादा शब्द चुकीचा बोललो किंवा बोलताना चुकी झाली तर ते सोडत नव्हते. ते त्याला प्रत्युत्तर देणार म्हणजे देणार. पण माझा राजा त्यांना खूप आवडायचा, कारण ज्यावेळी त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, एका मंडळाची स्थापना केली स्वतः, म्हणजे ज्यावेळी ते नाईक दशावताराकडून बाहेर पडले तेव्हा त्यांनी एक छोटस मंडळ स्थापन केलं. ज्यावेळी त्यांच्या पहिल्या नाटकाला मी राजा होतो, नाटक वाहतूक दुर्वांची रुढी, त्याच्यात मी राजा केलेलं आणि त्यांनी जेव्हा सुरू केलं. नंतर त्यांच्याबरोबर कमीत 50 नाटकं मी केली त्यांच्या कंपनीत. एकंदरीत अनुभव कसा होता? नाही, अनुभव चांगला होता. अनुभव चांगला म्हणण्यापेक्षा आज जे चुकलं ते उद्या सांगायचे. आज चुकलं नाटक संपलं सांगायचे. आज संतोष आज हे चुकलेलं आहे त्याचा तो अभ्यास केला पाहिजे एवढं सांगायचं. चांगलं म्हणजे अप्रतिम त्यांचं ते सादरीकरण, त्यांचा विलन बोलण्याची गरज नाही, त्यांच्याकडे बघितल्यानंतर डोळे बघितल्यानंतर कळायचा हा खलनायक. आज दशावतारी क्षेत्रावर त्याची उणीव भासते का? अगदी सुनील दवणेकर यांची उणीव भासते, कारण ते आजही असते तर आजही तेवढ्याच जोमाने आपली भूमिका साकारली असते. आपण सुनील एस कुमार यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करूया, कारण एका मोठ्या कलावंताची एक्झिट या दशावतारी कला क्षेत्राने बघितलेली आहे. लोकराजा सुधीर कलिंगड सुद्धा आपल्याला सोडून गेले. मुळात कलावंत सोडून जात नाही, त्यांच्या कला अजरामर असतात. मरावी परी कीर्तिरूपी उरावे असं म्हटलं जातं. आणि ते कलेच्या बाबतीमध्ये साथ ठेवणारी ही सगळी आमची दशावतारी कलावंत मंडळी, फक्त दशावतारच नाही तर कलेच्या प्रांतात चालणारी सगळीच मंडळी अमरत्वाकडे जातात. तर तुमचं मत काय याबद्दल? अगदी बरोबर. कलाकार हा नावारूपाला येतो, नावारूपाला आल्यानंतर तो कला ज्यावेळी जोपासत असतो त्यावेळी त्याने जे कमवलेली म्हणजे जी कीर्ती असते ती जमत राहते. कारण कलाकार, मी तर असं म्हणतो की अजूनही कलाकाराचं जे मानधन आहे ते त्याला पोषक नाही. कारण आजही मोठ्या कंपनीमध्ये वावरणारे जे कलाकार, मोठ्या असं आपण बोलूया नको, पण अजूनही 350, 400 रुपये, 500 रुपये या रोजंदारीवर काम करणारे कलाकार आहेत. आम्ही रोजंदारीसाठी ज्यावेळी दुसरीकडे जातो, म्हणजे काही लोक असे रोजंदारी करणारे असतात ते आज 600-700 रुपये घेतात. त्या मानाने कलाकाराला पैसा भेटत नाही असं माझ्या मनात तरी मला वाटतं. नक्कीच ही खंत आपण दशावतारी कलावंतांनी वारंवार या व्यासपीठावरून सरकार दरबारी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि त्याला कुठेतरी थोडंफार यश सुद्धा मिळालेलं आहे. भविष्यात याचे चांगले संगीत आपल्याला निश्चित मिळतील. आपण आशादायी राहूया, तो गणपती बाप्पा आपले हात नक्कीच ऐकेल आणि दशावतारी लोककलेच्या बाबतीत कलावंतांना चांगले दिवस येतील. तर आपण जसं रुक्मांगद ही भूमिका आपण सातत्याने साकारताना या रुक्मांगद भूमिकेसाठी आपलं विशेष करून नाव घेतलं जातं किंवा अगदी 4 पेक्षा जास्त वेळा तुम्हाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस या एकाच राजाला मिळालं होतं. म्हणजे नेमकं ते सादरीकरण कसं केलं होतं, म्हणजे काय अपेक्षा? ज्यावेळी रुक्मांगद करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली त्यावेळी असं काही ठरलं नव्हतं आज राजा रुक्मांगद नाटक करायचंय. आमच्या त्यावेळी कंपनीमध्ये काम करणारे संतोष नाईक मांदोळगावचे, त्यानं एकदा असा एक नाट्यप्रयोग त्यांनी ठरविला होता कुठे तर इकडे साठे हारोस साठे, आणि तो म्हणाला की राजा रुक्मांगद त्यांना नाटक हवंय. आणि नंतर आम्ही ते नाटक करण्यासाठी तयार झालो आणि चरित्र वगैरे बोलून झालं. राजा रुक्मांगद ची भूमिका माझ्या वाट्याला आली. मी तो राजा रुक्मांगद साकारला, पण काही ज्या उणीवी राहिल्या त्याच्यासाठी मी बाबा सावंत यांच्याकडे गेलो. त्याने मला त्यातलं बरंच ज्ञान दिलं, काय बोलायचं, कुठे काय करायचं हे बरंच ज्ञान दिलं. बाबा सावंत हे माझे प्रत्यक्ष गुरु, म्हणजे ज्यावेळी मला गरज पडली तर मी त्यांच्याकडे जातो. तसेच दादा कुणस्कर पण, त्यांना पण मी कधी कधी फोन लावून किंवा प्रत्यक्ष काही नाटकासाठी ते मला येऊन भेटून मला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. दोन्ही गुरूंना तुमच्या नमस्कार. तुम्ही जो रुक्मांगद साकारला त्या रुक्मांगाचं स्वगत आम्हाला ऐकायला आवडेल, रसिकांना ऐकायला आवडेल. आपण आता रुक्मांगदच्या ड्रेसात नाही आहात किंवा रुक्मांगदच्या ड्रेपरीमध्ये दिसत नाही आहात, तरी पण जे काही जमेल
ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण तुमचा 4 पेक्षा जास्त वेळा प्रथम क्रमांकाचे मानकरी तुम्ही या भूमिकेसाठी ठरलेला आहे. त्यामुळे निश्चितच इतरांपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्याकडून ऐकण्याची आमची अपेक्षा आहे, ते तुम्ही पूर्तता कराल. ठीक. विष्णू जिष्णू महाविष्णू प्रभू विष्णू महेश्वरम अनेक रूपम दैत्यात्म नमामि पुरुषोत्तम. मद बुद्धी आणि संस्कार निर्माण करून या भूतलावर मानवता निर्माण करणाऱ्या भगवंता, हे माझ्या वैकुंठीचे देवा, तुझ्या चरणी राजा रुक्मांगचा सादर प्रणाम, सादर प्रणाम, सादर प्रणाम. हे स्वागत तुम्ही म्हणायचं आणि संस्कृत भाषा, त्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये मला पौराणिक भाषेचा टच सुद्धा जाणवतोय. आज दशावतारामध्ये पौराणिक भाषा कुठेतरी कमी वापरली जाते, अशा प्रकारचे एक ओरड काही सुज्ञ रसिकांकडून येते. तुमचा याबद्दल अभ्यास किंवा मत काय? नाही, संस्कृत बरेच नवोदित कलाकार सुद्धा वापरतात. त्यामुळे माझी खंत अशी आहे की शोभोषित जी भाषा आहे, म्हणजे शोभोषित वापरले जातात, सर्वच रसिकांच्या ते डोक्यात शिरतं असं मला वाटत नाही. मी ज्यावेळी सुधीर गडिंगकडे जायचो त्यावेळी ते म्हणायचे की गुडघ्यातून पाय तोडून टाकी हा शब्द वापरायचा. तुझे पाय गुडघ्यातून अलिप्त करील हा शब्द इथे जाईपर्यंत वेळ लागतो, पण तोडून टाकीन हा शब्द जर बोललास तर तो इथे लगेच पोहोचतो. त्यामुळे बरेच कलाकार शुभशीत, म्हणजे काही कलाकारांना सवय असते, मी कोणावर अशी टीका करत नाही, पण समजा 50 शब्द बोलले, 50 वाक्य बोललेत ते, तर त्याच्यातली किमान 30 वाक्य ही शुभशीत बोलतात. पण शुभशीत वाक्यात एक म्हणजे भावना जी असते, म्हणजे आमच्याकडे जे 4 रस असतात, शोकरस असतो किंवा शृंगार असतो. आता शृंगार तर पण शोकरस किंवा भावना जी असते ती त्याच्यात मिळत नाही, असं माझं वैयक्तिक मत. त्याच्यामुळे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत ज्या आपण जेवढं बोलतो त्यावेळी ते लोकांपर्यंत जास्त पोहोचतो. अलीकडच्या काळामध्ये दशावतारामध्ये तुमची कॉमेडी जी पात्र असतात तिचा अतिरेक होतोय असं आम्हाला दिसतंय. त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, अगदी बरोबर. कारण लोकांना एक आता अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. आत्ताच आम्ही एक नाटक करायचो, शिवभरतांचा संग्राम, एकही शब्द त्याच्यात कॉमेडी नाही, पूर्ण पौराणिक नाटक. पण जेव्हा मी गोव्यात नाटक करायचो लोक एवढे आवडीने बघायचे. आपलं सावंतवाडीत मी यावर्षी मला वाटतं 3 नाटकं केली शिवभरतांचा संग्राम. एवढं म्हणजे शहरातील लोक असून सुद्धा एवढ्या आवडीने त्यांनी नाटक बघितलं आणि 100% 100 मार्क रसिकांनी आम्हाला दिले. पण काही ठिकाणी मी नाटक करायला गेलो तर त्यांना नाही कॉमेडी काही नाही, कॉमेडी म्हणजे लोकांनी ती मानसिकता निर्माण केली आणि कलाकार त्याचा बळी पडतात असं मला वाटतं. मला वाटतं लोकांनी सुद्धा हा कॉमेडी किती विनोद म्हटल्यानंतर मर्यादा किती आहे. एखादा अश्लील जर विनोद केला तर लोक त्याला बक्षीस आणून देतात. यावर नियंत्रण पहिलं लोकांनी आणलं पाहिजे. कलाकाराने पाळली पाहिजे. भूमिका करताना कलाकाराला मर्यादा असते, ही मर्यादा कलाकारांना पाळलीच पाहिजे. पण अशी जर मर्यादाचं उल्लंघन कलाकार जर करत असेल तर त्याला आळा हा लोकांनी रसिकांनी घातला पाहिजे. प्रत्येक कलाकार उभा राहतो. मी सुद्धा उभा राहिलो, रसिकांच्या जीवावर उभा राहिलो, रसिकांचे आशीर्वाद होते. मी कलाकार म्हणून ज्यावेळी कंपनी स्थापन केली, म्हणजे मी काय एकट्याने केली नाही, माझ्या गावातील बरेच जवळजवळ 10 ते 15 लोक आम्ही एकत्रित झालो. त्याच मोठा म्हणजे सचिन पालव, बाळू मिस्त्री, गावकर सर, विलास परब, जगदीश मोरजकर, अमोल शिरोडकर, सुनील शिरोडकर यांचा मोठा वाटा होता. माझ्याबरोबर त्यांचा सिंहाचा वाटा. आणि ज्यावेळी आम्ही ती भूमिका साकारायचो, म्हणजे सर्व कलाकार मंडळाची स्थापना केली आणि ज्यावेळी आमचं पहिलं नाटक झालं, एवढं का आम्ही काय मोठे कलाकार म्हणून आम्ही ते नाटक केलं नाही, पण शाबासकीची थाप देणारे माझ्या गावातील, माझा गाव मोठा चिंचोली गाव, 12 वाड्या माझ्या गावामध्ये लोकसंख्या भरपूर आहे. मोठ्या प्रमाणावर नाटक बघायला लोक आलेले आणि नाटक चांगलं म्हणून त्यावेळी आमच्या पाठीवर त्यांनी थाप मारली, शाबासकीची थाप मारली. आजही त्यांची थाप आमच्या पाठीवर आहे, म्हणून मी एवढा मोठा कलाकार घडू शकतो. आणि विलास परब सारखा कलाकार माझ्याबरोबर जवळजवळ 19 वर्ष, तो 5-6 वर्ष माझ्याबरोबर नव्हता. अतिशय शिस्तीचा कलाकार. रंगमंचावर तो गेल्यानंतर रंगमंचाची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन कधी करतच नव्हतं आणि स्वतःही करत नव्हतं आणि मलाही कधी त्यांनी करू दिलं नाही. त्याच्यामुळे रंगमंचावरची जी मर्यादा आहे ती आम्ही तंतोतंत आतापर्यंत पाळण्याचा प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळामध्ये काही कलावंत बेभानपणे, अतिउत्साहीपणे आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. छोटी मुलं उचलून आणणं,
मद्यपी असलेल्या लोकांबरोबर काहीतरी छेडाछेड करणं, असे ते अनेक प्रकार घडतात. म्हणजे हे एक दोन प्रकार नाही, यापेक्षा अनेक काही काही वेगळे प्रकार घडतात. आवश्यक नसताना प्रेक्षकांमधून येणं. आणि एक कलावंत म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? मी यावर्षी वेड्याची भूमिका साकारला, तुम्ही म्हणाल तुम्हाला सांगतो, 2 ते 3 वेळा माणसातून म्हणजे प्रेक्षकातून याचा प्रयत्न केला, पण मला ते आवडलं नाही. मी वेडा केल्यानंतर सुद्धा ज्या दरवाजाने राजा येतो त्या दरवाजाने मी आलो, कारण मला कळलं की कुठेतरी आपल्या कलेची मर्यादा किंवा जो आपल्यासाठी जो त्याने प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलाय त्याची मर्यादेचं उल्लंघन होतं. ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी सुद्धा तिथे जाण्याचं टाळलं. पण मला असं वाटतं की सुधीर कलिंगडने केलं, त्याला ते पचलं म्हणून मला पचेल हे मी सांगू शकत नाही. मग प्रत्येक कलाकारांना आपल्याला काय पचतं हे थोडे आपण घ्यावं, हे कॉपी पेस्ट नको. हा अगदी बरोबर. लोकराजा हा लोकराजा होता, त्याला लोकांनी स्वीकारलं. काही जुने कलावंत असे आहेत ज्यांचं आपण आदराने नाव घेतलं तर बाबी कलिंगड आजोबा यांचे सुद्धा अनेक गोष्टी लोकांनी विलया स्वीकारल्या. पण आज आपण हायटेक जगामध्ये चाललेलो, हायटेक युगामध्ये वावरतो, त्यामुळे थोडस भान कलावंतांनी असणं आवश्यक आहे आणि हे केलं पाहिजे असं एकंदरीत या ठिकाणी मिस्त्री काका सांगते. काका, आपण जर आज बघितलं तर आज तुम्ही संचालक म्हणून काम करता. आज अनेक कलावंतांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते मध्येच सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जातात आणि ही मोठी आता समस्या होत चाललेली आहे. बरोबर आहे. बरेच कलाकार धंदा पूर्ण होण्यास पूर्वीच कंपनीतून जातात, काही वादविवाद होतात. पण माझं तर असं मत आहे, प्रत्येक कंपनीचा संचालक असू दे किंवा मालक असू दे, हा 1 वर्षाच्या वेळी धंदा करतो तो संपूर्ण कलाकारांच्या जीवावर त्यांनी त्यांच्या विश्वासावरच तो धंदा त्यांनी ठेवलेला म्हणजे पत्करलेला असतो. मग तो धंदा करत असतो वेळी मी जर कलाकार, मी जरी संचालक असलो, माझ्याबरोबर आणखी पण संचालक आहेत माझ्या मंडळाचे, पण ज्यावेळी मी नाट्यासाठी जातो तो धंदा पूर्ण करत असतो, मी कलाकार म्हणून तो धंदा पूर्ण करत असतो. मग आपल्या कंपनीचा धंदा तो पूर्ण वर्षभर व्यवस्थित चालवणे ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी असते. कुठेतरी अन्याय होत असेल तर अन्यायासाठी संघ सोडून जाणं हे मला तर योग्य वाटत नाही. आणि माझ्या 19 वर्षाच्या कालखंडात असा तो माझ्या मंडळामध्ये कधीच मला आला नाही, कारण माझ्या मंडळामध्ये मीच नव्हे तर माझे सर्व जे माझे सहकारी आहेत, जे माझ्याबरोबर सचिन पालव संचालक आहेत, ज्यांना आम्ही आता सध्या म्हणजे कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांचं आम्ही नाव घेतो. कारण अध्यक्षाला वेगळा पगार, मला वेगळा पगार असं काही आमच्यात बंधन नाही, किंवा राहिलेले त्याला वेगळे देतात मला वेगळे असं काही आमच्यात बंधन नाही. तरी सुद्धा कोणाचा तरी धाक पाहिजे. आणि सचिन पालव हे पहिल्यापासून गाडी व्यवसाय करायचे, त्यांची ट्रॅक्स होती, त्याच्यामुळे त्यांची ओळखी जास्त होते. त्याच्यामुळे अध्यक्षपद आम्ही त्यांच्याकडे संपवलं, कारण नाटकी धंदा हा कलेबरोबरच संपर्क जास्त लागतो. त्याच्यामुळे असं होतं. अलीकडच्या काळामध्ये दशावतारामध्ये कायद्याचं ज्ञान देणारे काही कायदेपंडित शिरलेले आहेत आणि त्यामुळे कायद्याची भाषा केली जाते. नाटक हे नाटक आहे. 3 तास ज्यावेळी आम्ही लोकांच्या समोर सादरीकरण करतो त्यावेळी लोकांना ते नाटक म्हणून त्यांना बघायचं. तुम्ही म्हणता बरोबर, एखाद्याचा अभ्यास असतो, पण माझं मत आहे कितीही कमी कलाकार असू दे, किती मोठा कलाकार असू दे, मोठ्या कलाकारानं किंवा एखाद्याचा अभ्यास जास्त, आता काय गुगलवर ते सगळं ज्ञान मिळतं. मला आता राजा लोकमंगल करायचं आहे, मग त्याचं ज्ञान मी गुगलवर ते मी मिळवू शकतो. मी जे वाचलंय ते त्या समोरच्याने वाचलं असं नाही, मग त्याने ते वाचलं नाही म्हणून तो अज्ञानी असं नाही. त्याने वाचलेलं असेल तर मी वाचलेलं नसेल. हे तुम्ही नाटकाच्या बाबतीमध्ये हा विषय तुमचा ठीक आहे, पण नाटकाच्या बाहेर जगावर किंवा नाटकाच्या बाहेर सुद्धा कायद्याचं एकमेकांना, कायद्याविषयक काही एकमेकांना विचारलं जातं किंवा कायद्याची धमकी दिली जाते, हे लोककलेच्या विषयात बरोबर आहे का? मी कलाकार म्हणून वावरत असताना जशी मला रंगमंचावर मर्यादा आहे तशी समाजात सुद्धा फिरताना मर्यादा आहे. समोर असणारा मालक किंवा संचालक तो किती मोठा आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याची म्हणजे लोक प्रशंसा किती करतात काय करत नाही, त्याच्यापेक्षा त्याचा मान सन्मान जो आहे तो कलाकारांना राखला पाहिजे. म्हणजे कायद्याची भाषा करणं चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे. मग त्याला आता तुमचं दशावतार म्हणजे पूर्वी अशिक्षित लोक होते, ज्यांनी धड शाळेत सुद्धा गेले नव्हते, ते शब्द हाच ब्रह्म मानून दशावतारामध्ये राहायचे, भले अन्याय झाला असेल तरी. आज वेल एज्युकेटेड लोक आहेत, ज्यांनी 4 पुस्तकं शिकलेली आहेत,
ज्यांना चार काहीतरी गोष्टी येत आहेत पण ते कायद्याची भाषा करतात आणि पुढे जाऊन सांगतात की दशावताराला कायदे लावले पाहिजे. नाही, कायदे लावले पाहिजे त्यांचं मत कदाचित असेल, ते चुकीचं असं मी म्हणत नाही, पण शेवटी नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. प्रत्येकाने एक आपण सुद्धा कदाचित मालक चुकत असेल तर त्याच्यासाठी सोडून जाणं किंवा कायद्याची बाजू करून समाजात एक वेगळा मेसेज निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण आम्ही कलाकार म्हणजे 9 कलाकार कंपनीमध्ये असतात, 9 कलाकार वाजवणारे 3, मग ते संचालक आणि ती कोणाची पदं असतील ती बाजूला राहते. 9 आणि 3 झाले 12, एक तळी फिरवणारा 13 आणि सामान उचलण्यासाठी माणूस असतो, 1-2 माणसं असतात, म्हणजे 15 ते 16 माणसं कंपनीपूर्व असतात. ही माणसं ज्यावेळी एकत्रित येतात आणि 6 महिने धंदा करतात त्यावेळी ते कुटुंबच असतं आणि ते कुटुंब म्हणून जर ते वावरत असतील तर त्याने म्हणजे आम्ही कुटुंबात काही बारीक सारीक गोष्टी झाल्या म्हणतात करत नाही. तर माझं कुटुंब आहे, माझा भाऊ आहे, माझी वहिनी आहे, ती मुंबईला जातात, पण इथे मी काय करतो त्यांना माहिती आहे. मी माझ्या कलेवर मी जेवढं प्रेम करतो तेवढं मी कलाकार म्हणून वावरतो, त्यांना पण अभिमान वाटतो ना माझा भाऊ एक कलाकार म्हणून वावरतो. ज्यावेळी मुंबईला मी नाटकाला जातो तेव्हा 50-60 माणसं ते गोळा करतात, माझा भाऊ आहे तो त्याचं नाटक आहे. मग तसा अभिमान मला आहे तसा त्यांना जाईल. जसं मग आपण ज्याप्रमाणे कुटुंबात वावरतो, एक नाटक कंपनी कुटुंबच आहे असं समजून वावरलंच नाही, असं माझं तरी मत आहे. आता काय नवोदित कलावंतांना आपण स्वतःहून संदेश द्यावा, कारण असे अनेक नवोदित कलाकार आपल्याला या मुलाखत सत्राच्या माध्यमातून बघताय की जे दिशाहीन आहेत, त्यांना कळत नाही की नेमकं आपण काय बोलतोय, काय करतोय किंवा कसं वागतोय. अर्थात सगळेच नाही, काही आपण म्हणूया, सगळ्यांना त्याच्यामध्ये गोड हे चुकीचं आहे आणि ते आपण चूक करता कामा नये. त्यामुळे एक कलाकार म्हणून तुम्ही एक संचालक आहात, अर्थात मालकांच्या जागी आहात. तुम्ही 19 वर्ष या कला क्षेत्रामध्ये अव्याहतपणे काम करत आहात. सातत्याने तुमची माऊली दशावतार नाट्य मंडळ लोकांच्या हृदयात बसावं म्हणून तुम्ही दिवस रात्र प्रयत्न केले आणि या प्रयत्नाची फलश्रुती म्हणून आज अनेक ठिकाणी चांगली चांगली नाटकं तुम्हाला दर्जानं नाटक करण्याचा तुम्हाला संधी येते. त्यातून तुम्ही एक स्वतः वेगळं तुमचं अस्तित्व निर्माण केलं आहे. म्हणून कलाकाराच्या पलीकडे जाऊन तुम्ही संचालक म्हणून त्या लोकांना सांगावं की बाबा कशा प्रकारे मर्यादा पाळल्या पाहिजेत दशावताराच्या, ज्या तुम्ही पाळल्या. दशावतार म्हटल्यानंतर सर्वप्रथम अभिनय, हा अभिनय म्हणजेच अभिनयावरच कला साकारली जाते. उदाहरणार्थ आमचं यशवंत गाव मला आवडतं, त्यांचा राजा मी आवडीने बघतो आणि मग त्याने मग मर्यादा पाळल्या नाहीत ना, त्याने मर्यादेचं कुठे उल्लंघन केलं अजून मी कधी ऐकलेलं नाही. मग हे करत असते आपण एखादी भूमिका साकारत असते आपण त्याची मर्यादा तंतोतंत पाळलीच पाहिजे. आणि त्याबरोबर नवीन जे कलाकार आहेत, एखादा कलाकार खूप अभ्यास केलेला असतो, पण अभ्यास आणि सादरीकरण यात फरक आहे. बरोबर, जे आपण करतो ते लोकांपर्यंत रुजलं पाहिजे, जे आपण शब्द बोलतो ते लोकांच्या कानात न जाता हृदयात गेले पाहिजे. आणि ते काम मी केलं म्हणून माझा राजा रुक्मांगद चालला. ज्यावेळी राजा रुक्मांगद मध्ये ज्यावेळी मी बाळ कापायचो, शिळ्या चांगुणामध्ये ज्यावेळी बाळ कापायचो त्यावेळी बघायचो समोरच्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे का. ते पाणी बघितल्यानंतर मला समाधान वाटायचं, हे लोकांच्या डोळ्यातील पाणी हा माझ्या कलेचा गौरव आहे. आमचा विलासपुरात अतिशय उत्कृष्ट कलाकार स्त्रिया चांगुणामध्ये चांगुणा किंवा दुःखी भूमिका, या भूमिका साकारताना मर्यादेचं कधी उल्लंघन केलं मी कधी बघितलंच नाही. त्याला जे हवं ते हवंच. मग नवोदित कलाकार आहे त्यांना कला साकारण्यासाठी वाचन हवंच, असं वाचन नको असं म्हणत नाही, पण वाचनाबरोबर मोठ्या कलाकारांची सावलीत राहिलं पाहिजे. मोठे कलाकार जे आहेत म्हणजे मोठे म्हणजे काही सगळे मोठे कलाकार असं मी म्हणत नाही, पण काही कलाकार आहेत नावाजलेले कलाकार आहेत, ते काय करतायत, त्यांची वागणूक कशी आहे, त्यांची नाटकात वागणूक कशी आहे, नाटकाच्या म्हणजे स्टेजवरून बाहेर आल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे, रंग मग काय उतरल्यानंतर त्यांची वागणूक कशी, याचं अनुकरण केलं तरच त्यांना सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात. अगदी बरोबर. संचालक म्हणून तुम्ही कलावंत कसे असावे हे सांगितलंच. खरं तर दशावतारामध्ये तुमच्या अभिनया इतकंच महत्व असतं ते साथ संग अर्थात संगीत साथीला, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? संगीत साथ जसा प्रसंगाप्रमाणे संगीत साथ असायला, गाणी म्हणा किंवा आता एखादा स्त्रियाचा मुळातला प्रसंग आहे
काही त्याच्यात म्हणजे कधी कधी असं होतं की कलाकारांपेक्षा संगीत साथ जास्त होते, पण असे प्रवेश संगीत साथीबरोबर ते बसवले पाहिजेत की ज्यावेळी आपण एखादा प्रसंग बोलतो, बोलल्यानंतर संगीत साथीला तिथे वाव दिला पाहिजे. वाव दिल्यानंतर त्याची किती 4 ओळीचं गाणं आहे किंवा 4 ओळी आहे, हे ओळी संपेपर्यंत कलाकारांना थांबलं पाहिजे किंवा ते तरी थांबलं पाहिजे. त्या इकडे कलाकार बोलतो तिकडे गाणं, जरी गाण्याचे स्वर जे असतात तर त्याला मॅच झाले तरी कुठेतरी शब्द इकडे तिकडे होऊन ते मग ते विस्कळीत होतं. याचं भान ठेवलं पाहिजे. आमच्याकडे सचिन पालवटे संचालक पेटी वाजवतात आणि त्यांच्या वादनाची म्हणजे त्या संगीताची मला सवय झाली. त्याच्यामुळं मला दुसरे कलाकार काय कमी आहेत असं म्हणत नाही, खूप चांगले चांगले मोठमोठे पेटीवाले आहेत. मी मोठमोठ्या पेटीवाल्यांबरोबर मी नाटकामध्ये काम केले, पण ही जी मला सवय झाली 19 वर्षाची सवय, ते पण माझ्या बरोबर झाली 19 वर्षाचे काउंटर मेंबर असल्यामुळे ती जी सवय झाली. जरा मी बाजूला थोडस मला ते होतं म्हणजे काहीतरी इकडे तिकडे झाल्यासारखं वाटतं. मी कधी कधी मग सांगतो जरा थांब म्हणून पेटीवाला. मग असं काही नसतं की तो चुकीचं वाजवतो किंवा काय होतं, पण ती एक सवय झालेली असते. पण संगीत साथ सुद्धा माफक असावी हे माझं. अलीकडे दशावतारामध्ये काही साथसंगत करणारे असे दिसतात की ते सामूहिक जसं भजन गातात तशा प्रकारचे गाताना दिसतात आणि हे ऐकताना जरा असं वेगळं वाटतं. हे योग्य आहे का, याच्याकडे तुम्ही कसं काय बघताय? सामूहिक गाणं प्रत्येक कंपनीमध्ये चालतं, पण हे कलाकार आणि जो कलाकार त्या स्टेजवरती असतो त्याने ते सूचित केलं पाहिजे, मला बाबा तुमचं हे सामुदायिक गायन नको आहे, माझ्या प्रवेशामध्ये तुझं एवढं गाणं पाहिजे. हे नाटक पहिलं नाटक संपल्यानंतर ते सांगू शकतात, ते एकमेकाशी बोलून हे बोलू शकतात. त्याच्यात जे म्हणजे एकमेकाला सांगून जे केलं जातं त्याच्यात संबंध चांगले राहतात, नाटकही चांगलं जातं. नाटक म्हटल्यानंतर आज 3 तासाच्या वर बघण्याची लोकांची कॅपॅसिटी नाही. 2.5 तास झाले नाटकाचे, किती चांगलं नाटक करत नाही, 2.5 तास झाले की लोकांची हळूहळू सुरू होते आता बोलायचं. कारण नाटक सुरू होतं समजा 10ला सुरू झालं, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 3.5 तास नाटक म्हणायचं तर 12:30 वाजल्यापासून लोकांची हळूहळू, कारण आता सगळे लोक सकाळी कामाला जाणार आहे. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टीकडे या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नये. 3.5 तास, जास्तीत जास्त 3.5 तास नाटक. जत्रेचं नाटक म्हटलं तर काय 4, 4.5, 5 तास होतं, त्याला काय पर्यायच नसतो. कारण आणि ते का करत होते, सकाळी लोकांना उजेडातून घरी जाता यावं. कारण अजूनही बऱ्याच गावामध्ये एसटी म्हणजे सोयी सुविधा नाही. सोयी सुविधा नाही. एसटी तिथे जाते, सकाळी एसटी निघते, तिथे 6ला एसटी निघते किंवा 7ला निघते. समजा 4ला नाटक संपलं तर माहेरून येणारे लोक आहेत ते जाणार कसे, याच्यासाठी त्या सोयी सुविधा नसल्यामुळे तो प्रकार होता. आपण आता जो 19 वर्ष प्रवास केला त्या प्रवासामध्ये घरच्या लोकांची साथ तुम्हाला कशी लागली? घरच्या लोकांची साथ म्हणजे पहिल्यांदाच माझं लग्न झाल्यानंतर यशवंतराव पदार्पण केलं. पहिल्यांदा थोडी माझी बायको नाराज होती मी नाटकात काम, पण मला भयंकर आवडत. पण नंतर आता गावात जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर जर नाटक असेल तर माझी बायको, माझी आई नाटक बघणार. माझा भाऊ मुंबईवरून जर इकडे आला असेल आणि जर जवळपास नाटक असेल तर येते, मग भाऊ पण येतो, माझी बहिणी पण नाटक बघायला येते. मला 2 मुलगी आहेत आणि माझ्या भावाला 1 मुलगी आहे, पण आमचं एकत्र कुटुंब आहे. मग 2 भावामध्ये 2 मुलगी आणि 1 मुलगी असं म्हटलं तरी चालेल. मग जेव्हा घरचे लोक समोर येतात किंवा त्यांच्या समोर प्रेझेंटेशन करायचं असतं तेव्हा काय असतं भावना, फिलिंग काय असतं? नाही असं काही नसतं, आता सवय झालेली असते. कारण गावात म्हणजे 10 नाटकं आजूबाजूला झाली, गावाच्या बाजूला किंवा गावात, तर ती घरची माणसं येतातच बघायला. त्यामुळे असं काय वेगळं करायचं काय असं काय. आता राजा गोपीचंद आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच होतं, ते काय कपडे काढून सगळे आंघोळ वगैरे करायचं असतं, पण असं काय वेगळं काय मला वाटलं नाही. अलीकडच्या काही ज्येष्ठ कलावंतांकडून असं एक सूर ऐकायला येतं की अलीकडचे काही स्त्री कलावंत आहेत ते थोडस दशावतारी बाजला कुठेतरी डाग लावतात. उदाहरणार्थ स्त्री कलावंत रखत असताना फोटोग्राफी करणं, प्रेक्षकांतर्फे खांद्यात खांदा घालून उभं राहणं किंवा नाटक संपल्यानंतर त्यांच्याबरोबर वेगळंच बसणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या दशावतारामध्ये काही कलावंत आणत आहेत आणि या सगळ्या गोष्टी दशावताराला मारत आहे. कलावंत म्हणून तुम्ही याबद्दल काय? बरोबरच आहे, कारण दशावतारी कलाकारांना मी पहिल्यांदा सांगितलं, ज्या मर्यादा कलाकारांनी निर्माण केलेल्या आहेत, ज्या त्यांनी ठेवल्या त्या मर्यादेचं उल्लंघन कलाकारांनी करू नये. नवोदित कलाकार असू दे किंवा जुने कलाकार पण त्यात मध्ये आहे. जसं नवोदित कलाकार जसे नाही
सर्वच कलाकार असे नाहीत, पण काही कलाकार आहेत. पण त्या कलाकारांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन करू नये. कारण दशावतारी कलाकारामध्ये एवढी ताकद असते. तुम्ही आता अनेक नाटकं बघता, एक बाकडा असतो, 2 खुर्च्या, पेटीवाला, डबलजी आणि पाठीमागे जाणार असे 3 जण बसतात आणि त्या बाकड्यावर राजा येऊन आपले शब्द बोलतो आणि तो राज दरबार तिथे आहे, तो राज दरबार तिथे उभा करतो. बरोबर. मी जंगलात जातो म्हणून सांगतो, जंगलात गेला लगेच आतमध्ये आला, आपल्या बोलण्यातून तो जंगल निर्माण करतो. ही ताकद आहे, ही कलेची एक म्हणजे हे भूषण आहे दशावतारी कलेचं, हा मोठेपणा. मग तो मोठेपणा राहिला हवा तर इथून बाहेर पडल्यानंतर त्याची मर्यादेचा विसर पडता कामा नये, त्या मर्यादेत त्यांनी राहिलं. पण ह्या गोष्टी सगळ्या ज्या आपण आता ऐकतोय किंवा बघतोय त्या दशावतारी कलेला मार्ग आहे. मग ह्या कलावंतांना किंवा ह्या काही चुकीच्या कलावंतांना कोण सांगणार? नाही, त्याला सांगणं कसं, प्रत्येकाने आपण काय करावं, आपण कसं जगावं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपली कला. कारण आजच्या काळात जर असं जर तुम्ही कोणाला सांगायला गेलात तर ते पटत नाही. कारण आता हा इंटरनेटचा जमाना आहे. तुला लोक म्हणजे मोबाईल मध्ये सगळं आहे आता काय बाहेर कुठे जायला नको. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने वावरत असतात. पण ही जी मर्यादा आहे, जुन्या कलाकारांनी जी मर्यादा घालवली ते मर्यादेचं उल्लंघन म्हणजे नवोदित कलाकार मी सुद्धा आहे त्याच्यातच, मी सुद्धा त्याचं उल्लंघन करू नये. कारण कलाकार कधीच मोठा होत नाही, तो शिकतच असतो. आज अनेक दशावतारी नाट्य मंडळ सिंधुदुर्गामध्ये कार्यरत आहेत. आज नाट्य मंडळांमध्ये स्पर्धा चाललेली आहे. शासनाकडून हवा तसा आपल्याला रिप्लाय किंवा प्रतिसाद मिळत नाहीये, याबद्दल काय वाटतं? अगदी बरोबर आहे, शासनाकडून ते मिळायला हवं तेवढं नाही मिळत. पण सध्या अशा परिस्थिती कलाकार आहेतच, मी नाही असं म्हणत, कलाकार भरपूर आहेत. पण दशावतारी नाट्य मंडळ भरपूर झाली. आज अशी परिस्थिती झाली की कलाकारांचा मानधन देण्यासाठी जेवढा पैसा हवा आहे एवढा एका मालकाकडे तो पैसा येत नाही त्यांना. म्हणजे एखादा प्रयोग केल्यानंतर पण माझी 50 नाटकं झाली, म्हणजे 100 नाटकं झाली, मी 180 नाटकं केली. ही संख्याबळ वाढवण्यासाठी अगदी कमी पैसा सुद्धा संचालक किंवा मालक नाटकं करतात आणि त्याचा परिणाम हा दशावतारी रोजंदारीवर झालेला असं मला तरी वाटतं. मग त्यावर उपाय काय? त्यावर उपाय आता कसा आहे, उपाय म्हणजे प्रत्येक कंपनी मालकाने ठरवलं पाहिजे. पण ठराविक एवढ्या किमतीच्या खाली नाटक करणार नाही. मग मी तर यावर म्हणजे किती रुपयाला नाटक सांगत नाही, पण या वर्षी जी नाटकं आम्ही केली या वर्षी त्याच्यात एकही असं नाटक केलं नाही की कलाकारांची रोजंदारी म्हणजे कलाकारांचं मानधन देताना कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होईल, कंपनी गाडी खर्च आहे, असं मी एकही यावर्षी नाटक केलं. तुमच्यामध्ये आता युनिटी आहे का? तसंच हे सगळं ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी सगळं एकत्रित येऊन सगळं ठरवतात. पण एखादं नाटक ठरवायचं असेल कोणीतरी 10,000 रुपये सांगितले, कुणीतरी 15 सांगितले, तर 8,000 करणारे आहेत ना, ते थांबलं पाहिजे. ते जर थांबलं नाही तर कलाकाराचं मानधन वाढणारच नाही. समजा 12,000ची नाटकं आहेत, 15,000ची नाटकं आहेत, 20,000ची नाटकं आहेत आणि मुंबईला जातात. मुंबईला किती पैसे देतात? आमच्या गावात पैसे जास्त देतात. मी 2 वर्ष मुंबईला कंपनी नेली, कोरोनाच्या नंतर मुंबईला नेलीच नाही कंपनी 2 वर्ष. पण त्याच्यातही परत काय झालं, आम्ही चांगल्या रकमेची 2-4 नाटकं मिळाली. या वर्षी आम्ही महोत्सवला गेलो महाराष्ट्र. त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण आम्ही पट्टी प्रायव्हेट नाटकं असे म्हणजे कुठच्या मंडळाची नाटकं आहेत, पण मंडळाची जी नाटकं होतात महोत्सव जे भरवले जातात तिथं सुद्धा कलाकारांना किंवा त्या मंडळाला पोषक असे पैसे दिले जातात. एकंदरीत शासनाकडे तुमच्या काय मागण्या आहेत कलावंत म्हणून? कलावंत म्हणून शासनाकडे मागणं म्हणजे काहीतरी कलाकारांचे म्हणजे जो जसा लोकांमध्ये गेल्यानंतर लोकाश्रय कलाकारांना तसा राजाश्रय कलाकारांना मिळाला. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी आता काही सगळे कलाकार, मालक, चालक हे संघटित झाले. पण ते शक्य आहे का शक्य नाही? त्यांनी मनात आणलं तर होऊ शकतं. माझी पण खंत आहे की चालक मालक संघटना आहे, कलाकार संघटना आहे. कलाकार आणि मालक एकाच घरात 6 महिने धंदा करतो, एक कुटुंब म्हणून राहतो, तर त्याचा 2 दरवाजे कशाला? एकाच दरवाजाने या आणि एकाच दरवाजाने जा ना तुम्ही. ही माझी खंत आहे. मी कलाकार म्हणून मी कलाकारांसोबत राहणारच आणि संचालक म्हणून राहणारच. मी नाही सोबत, मी दोघांसोबत राहतो. पण माझी खंत काय आहे, तुम्ही म्हणजे मी सांगितलं मगाशी की सचिन पल्लव अध्यक्ष आहे, आम्ही त्यांच्यावर सगळी जबाबदारी संपवली आहे.
ही म्हणजे संचालक पदाची, म्हणजे कुठे काय जायचं असेल काय करायचं ते करतात, त्यांचं शिक्षण आहे, B.Com झालेलं आहे. मग माझी खंत काय आहे, तुम्ही कलाकार आणि मालक संचालक आम्ही 6 महिने एकत्र राहतो, एक कुटुंब समजतो, मग जाण्या येण्यासाठी 2 दरवाजे कशाला, एका दरवाजाने जाणं एका दरवाजाने येणं, असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं. कदाचित माझं चुकत असेल, कलाकार ऐकणारे असतील, संचालक असतील, चुकलं तर त्याने मला सांगावं, संतोष तू चुकीचं बोलतोयस, त्याने मला मार्गदर्शन करावं, मी ऐकण्याची माझी तयारी. निश्चितच काका, आपण बराच वेळ या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर मंथन करतो आणि काही जे सुप्त विषय आहेत ते तुम्ही बिनधास्त दिलखुलासपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहात. मालक आणि कलावंत याच्यामध्ये जो काही थोडीशी दरी निर्माण झाली, ती दरी भेदण्यासाठी जर आपण एकच दरवाजा केला तर खूप चांगलं होऊ शकतं. हा तुमचा आशावाद सुद्धा खूप चांगला इतरांना घेण्यासारखा आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना मी तुमच्या शेवटच्या प्रश्नाकडे जातो, कारण प्रत्येकाला बंधन असतं आणि आपल्याला ते बंधन पाळलं पाहिजे. आणि तुम्ही सुरुवातीपासून सांगता मर्यादेचं बंधन, ते बंधन आपल्याला सुद्धा लागू आहे, कारण आपण सुद्धा आता एकमेकांशी बोलतोय, त्याला काहीतरी वेळ आहे. त्यामुळे मला जाणून घ्यायला आवडेल की पुढचं म्हणजे मागचं जे दशावतार होतं, जुनं दशावतार आणि आताचं दशावतार, याच्यामध्ये फरक झालाय का? झालं, निश्चितच झालं. म्हणजे आता ट्रिक्सिन दशावतार ट्रिक्सिन आलो, आम्ही पण दशावतार ट्रिक्सिन नाटकं करतो ना, म्हणजे आम्ही काय वेगळं करतोच नाही. पण दशावतारातील राजा बाकड्यावर येऊन दरबार उभा करायचा, ब्रह्म राक्षस येऊन अरण्य उभं करायचं, मुली आल्या उपवन झाली 6 दरवाजे पाणी उडवते. पण आज तो प्रकार नाही. आज उपवन झाली की उपवनाचा पडदा येतो, राजा आला की दरबाराचा पडदा येतो, जंगल आलं की जंगलाचा पडदा येतो. हा धंद्यावर करावंच लागतो. पण कुठंतरी ही जी ताकद होती, बाकड्यावर येऊन दरबार निर्माण करण्याची ताकद होती, ही कमी झालेली दिसते. मग ती जर पुन्हा यायला पाहिजे दशावतारामध्ये तर जाणीवपूर्वक काय प्रयत्न करणं गरजेचं आहे? नाही, असं मी म्हणत नाही की आता ट्रिक्सीची नाटकं चालू आहेत ती बंद करा, असं मी मुळीच म्हणत नाही. पण ही ट्रिक्सीन नाटकं करत असताना ट्रिक्सीनची सुद्धा मर्यादा ठेवली पाहिजे. जे प्लेन प्रवेश असतात, हलते देखावे असतात, ट्रिक्सीन करायला जातो. पण जे प्लेन प्रवेश असतात ते प्लेन प्रवेश त्याच्यातून दशावतार दाखवलं पाहिजे. माझा भाऊ मुंबईला राहतो, आम्ही असे म्हणजे काही नाटकं केली, तो दशावतार ओरिजिनल दशावतार काय आहे हे तुम्ही दाखवा, असं माझा भाऊ सांगायचं. ओरिजिनल म्हणजे राक्षस ते पुराण कथेत आहे की नाही हे त्यांना माहित नाही, ते दाखवा, त्याच्यात तो दाखवा असं नाही. पण राक्षस, राजा असे जे प्रसंग आहेत ओरिजिनल दशावतारातले, त्याच्यातून दशावतार ज्या भूमिकेतून दशावतार दिसतं असं तुम्ही दाखवा, असं त्यांचं मत. निश्चितच खूप चांगला सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला येत्या काळात मिळेल की कुठेतरी दशावतारी कलावंतांची भाषा प्रभुत्व कमी झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला काही कुणीवा दाखवतात अशा स्पष्टपणे कलावंत म्हणून आणि संचालक म्हणून सुद्धा या ठिकाणी संतोष मिस्त्री काकांनी तुमच्या समोर व्यक्त केला. अर्थात आपण लोकशाही प्रधान देशात राहतो, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हा त्यांचा त्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण काका, आपण सगळ्याच गोष्टीने वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलने वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. तुमचा तो सकारात्मक दृष्टिकोन खूप मनाला भावून गेला. मी पुनश्च एकदा आपल्या माऊली दशावतार नाट्य मंडळाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्याला वैयक्तिक सुद्धा वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण खास इन्स्टिट्यूट आमच्यापर्यंत आलात, या ठिकाणी बिनधास्तपणे व्यक्त झालात. काही व्यक्त होत असताना एक कलावंत म्हणून व्यक्त होऊ का की संचालक म्हणून व्यक्त होऊ, अशा काही प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले गेले. पण त्याचे सुद्धा तमा न बाळगता तुम्ही मुक्तपणे व्यक्त झाला. तुमचं हे मोकळं रूप आम्हाला खूप भावलं. पुनश्च एकदा आपल्या नावाप्रमाणे दशावताराला संतोष मिळो. आपण सातत्याने दशावतारी कला क्षेत्राला संतोष देणाऱ्या भूमिका सातत्याने तुमच्याकडून होत राहो अशी मी गणेराया चरणी, रंगदेवती चरणी प्रार्थना करतो. आपला पुनश्च एकदा आपल्याला आपल्या परिवारासहित शुभेच्छा देतो आणि मी ही मुलाखत जी आहे ती या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.